जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय। या हरिपाठातील तिसरा अभंग सुरू आहे। या अभंगातील काही चरण आपण काल पाहिले, जसं की विषयांचे कोड का करीसी गोड, होईल तुझं जोड इंद्रिय बाधा, सर्व ही लटिके जाण तू बानिके, रामा विण एके न सुटीजे। या अभंगाच्या सुरुवातीलाच नामदेव महाराज आपण विषयांची गोडी कशी लावून घेतली आहे ते सांगतात। त्याचा परिणाम म्हणून आपली देहबुद्धी घट्ट झालेली आहे। विषयांचं वावड नाही, विषयांची गोडी असणं, विषयामध्ये आसक्त असणं याचं परमार्थाला वावड आहे। ही एक पुसटशी रेषा आहे, कारण आपण देह धारण केलेला असल्यामुळे आपल्याला विषय पूर्ण सुटत नाहीत, पण विषयाची आसक्ती मात्र आपल्याला सोडायची आहे। म्हणून नामदेव महाराज आपल्याला विवेकाचा अभ्यास करायला सांगतात। ते म्हणतात की जर विवेक आपल्या जवळ आपण ठेवला तरच जे काही अनित्य आहे, लटका आहे, त्यातून आपली सुटका होऊ शकते। आता काय लटका आहे हा विषयसुद्धा आपण काल पाहिला की भगवंताला सोडून, आपल्या आत्मस्वरूपाला सोडून जे जे आहे ते सगळं लटका आहे। नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्व अनित्यम, म्हणजे आपल्या जे जे अनुभवाला येतं ते सगळं लटका आहे। हाच विषय नामदेव महाराज पुढे नेत आहेत बरं का। ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, मायाजाळ मोहे इंद्रियांचा रोहो। आपण काल पाहिलं की रोहो याचा अर्थ कोंब असा आहे। ते आपल्याला सांगतायत की मायेचं जाळं असल्यामुळं आपल्याला मोह होतो आणि मोह झाल्यानंतर इंद्रिये त्या दिशेनं जातात। वरच्या ओळीमध्ये ज्याला ते अनित्य असं म्हणतात किंवा लटका असं म्हणतात, तीच खरं म्हणजे माया आहे। पण इथे नामदेव महाराज फक्त माया असा उल्लेख करत नाहीत, ते म्हणतात माया जाळ। तर आधी आपण माया म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याचं जाळं कसं आहे तेही समजून घेऊ। आपण इथंपर्यंत पाहिलं की भगवंत सोडल्यास बाकी सगळं लटका आहे, म्हणजेच अशाश्वत आहे। आता भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूप। आत्म्याव्यतिरिक्त सर्व काही आपल्याला वेगळेपणानं अनुभवता येतं आणि जे जे काही आपल्याला वेगळेपणातून, द्वैतातून अनुभवता येतं ते सगळं अशाश्वत आहे आणि हीच खरं म्हणजे माया आहे। इथे आता एक महत्त्वाचा मुद्दा असा की या मायेला अस्तित्व मात्र आत्म्यामुळंच आहे, म्हणजेच ब्रह्मामुळंच आहे। ब्रह्माशिवाय किंवा आत्म्याशिवाय माया अस्तित्वात राहू शकत नाही। महाराज हे सांगताना फार सुंदर दाखला देतात। सावलीसारखी माया आहे असं ते म्हणतात। देहाला जर म्हटलं की तू ये पण सावलीबरोबर आणू नकोस तर ते शक्य नाही, सावलीबरोबर येणारच। तशीच ही माया आहे असं महाराज म्हणतात। म्हणजे आपल्याला द्वैताचा अनुभव येतो हे खरं आहे, किंवा आपण द्वैतातून अनुभव घेतो हे खरं आहे, पण हा अनुभवही आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याला आत्म्याचं अधिष्ठान आहे। म्हणजे आत्म्याशिवाय द्वैताचाही अनुभव शक्य नाही, मायाही शक्य नाही। आपण इंद्रियांपासून सुरुवात करूया। आता हे निरूपण आपल्याला ऐकायला येतं, म्हणजे कानांना अनुभव येतो, किंवा आपल्या नाकाला वास येतो, तोंडाला चव येते, किंवा आपल्या त्वचेला स्पर्श जाणवतो। इतपतच अनुभव मर्यादित आहे असं नाही। तुम्हाला ऐकू येते हे खरं आहे, पण ते ऐकल्यानंतर आपण त्याचा अर्थही काढतो, त्याचं चिंतन मनन होतं, त्याच्यामधून आपण काही समज करून घेतो, विचारही करतो। म्हणजे इंद्रियांच्या मार्फत विषय जरी आत गेले तरी आतमध्ये जी इंद्रिय आहेत, मन, चित्त, बुद्धी, अहंकार,
या इंद्रियांमार्फत पुन्हा आपण तो विषय आपल्या आत अनुभवतो. असं पहा, आपण आजारी असलो की आपल्या जिभेची चव जाते. म्हणजे तो पदार्थ खरं म्हणजे रुचकर असतो, खमंग असतो, पण आपल्याला तो आळणी लागतो. का? तर आपण आजारी आहे, अंगात ताप आहे. म्हणजे इथे खरं म्हणजे इंद्रियांनी विषय सेवन केलं. तोंडामध्ये आपण अन्न टाकलं, ते जिभेला लागलं सुद्धा आणि आपण पोटामध्ये ढकललं सुद्धा. पण आपल्याला तसा अनुभव आला नाही जो यायला हवा होता. कारण जिभेच्या मागे जे तंत्र काम करतं त्यामध्ये बिघाड झाला होता आजारपणामुळे. म्हणजेच मला बाह्य इंद्रिये असोत किंवा अंतःकरण म्हणजे आतली इंद्रिये असोत, दोघांकडून सहकार्य लागतं, तेव्हाच विषय उपभोगता येतो. आपलं मन प्रसन्न नसलं तरीसुद्धा आपल्याला अन्न नीट जात नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, झोप येत नाही, कारण मनाची अस्वस्थता. एकूण काय, आपल्याला सर्व प्रकारे इंद्रियांचं सहकार्य लागतं कुठलाही अनुभव घेण्यासाठी. आता गंमत अशी आहे की आत्म्याचा अनुभव इंद्रियांच्या स्वाधीन नाही. आत्म्याचा अनुभव इंद्रियांच्या पलीकडे आहे. आपल्या कोणत्याही इंद्रियाला आत्मा गोचर नाही. म्हणजेच आपलं स्वरूप जे आहे ते इंद्रियांना अगोचर आहे. पण ते अधिष्ठान रूपानं कार्य मात्र करते. जसं आपण मगाशी पाहिलं की सावलीचा अधिष्ठान हा देहच आहे, पण म्हणून सावली म्हणजे देह नव्हे. तसंच आपल्या इंद्रियांना अनुभव येतो हे खरं आहे, पण म्हणून अनुभव म्हणजे परमात्मा नव्हे, अनुभव म्हणजे आत्मा नव्हे. आत्म्याचा अनुभव फक्त एकत्वातूनच घेता येतो, आत्मस्वरूप झाल्यानंतरच घेता येतो. ज्या ठिकाणी आत्म्याचा अनुभव घेणारा आणि आत्मा यामध्ये फरकच उरत नाही, तिथेच अनुभव आहे. जोपर्यंत वेगळेपणानं अनुभव आहे तोपर्यंत आत्म्याचा अनुभव तो नव्हे. आणि हीच माया आहे. हे वेगळेपण माया दर्शवते. त्यामुळे येणारे यच्चयावत अनुभव हे मायेमध्येच मोडतात. मग ते आपण कुठलं दृश्य पाहणं असो, अन्नाची चव घेणं असो, स्वप्न बघणं असो, मनातले विचार असोत किंवा काहीही असो, सर्व काही माया आहे. पण नामदेव महाराज इथे माया म्हणून थांबत नाहीत. ते जेव्हा माया जाळ म्हणतात त्यावेळी त्यांना असं सुचवायचं आहे की आपण या मायेमध्ये अडकलेलो आहोत. महाराज म्हणतात की मायेपासून बाजूला जाणं इतकं सोपं नाही. एके ठिकाणी तर ते असं स्पष्ट सांगतात की मायेचा त्याग करताच येत नाही. पण इथे एक सूक्ष्म अर्थ लपलेला आहे. तो म्हणजे मायेचा त्याग करता येत नाही हे खरं आहे, पण माया जाळाचा त्याग मात्र निश्चित करता येतो. हा विषय थोडासा समजून घेऊया. मायेचा त्याग का करता येत नाही? अर्थ उघड आहे, कारण आपण देह धारण केलेला आहे. देह असल्यामुळे कुठे ना कुठे मायेचा स्पर्श आपल्या सर्वांना आहेच, संतांनाही तो आहे. पण ते या मायेमध्ये अडकलेले नाहीत. आपण मात्र अडकलेलो आहोत. असं पहा, नदी वाहत असते, पोहणारा मनुष्य पण नदीमध्ये असतो आणि नदीच्या तळाशी गाळ पण आहे. आता गाळ नाही अशी नदी असेल का? नदी म्हटल्यावर तळाशी त्याच्या गाळ असणारच. पण जो मनुष्य गाळामध्ये अडकतो तो बुडून मरतो, पण जो मनुष्य गाळात न अडकता पोहतो तो मात्र नदीतून तरून जातो. संत अडकत नाहीत, आपण मात्र गाळात अडकतो आणि मरतो. असा हा भाग आहे. नामदेव महाराज म्हणतायत, मायेचा त्याग शक्य नाही, पण माया जाळ जे आहे त्याच्यामुळे तुला मोह होतो. आता हे जे जाळं आहे किंवा जाळ आहे याचंच दुसरं नाव आसक्ती. आपल्याला देह आहे म्हटल्यानंतर देहभोग आहेत, नातीगोती आहेत, विषय वासना आहेत, सगळं काही आहे. पण त्यामध्ये आसक्त असणं हा निराळा विषय आहे. कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिले पहा की विषय भोगणं वेगळं आणि विषयांच्या ठिकाणी आसक्ती असणं वेगळं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, धनसुत दारा असो दे पसारा,
नको देऊ थारा आसक्ती ते. सगळं काही असू दे, फक्त तू आसक्त राहू नको, असं ते म्हणतात. हे आसक्त असणं म्हणजे मायाजाळ आहे किंवा मायाजाळात अडकणं आहे. धनसुतदारा किंवा आपला देहसुद्धा मायेमध्येच मोडतो, पण तिथं जर आसक्त नसेल तर ते जाळ नाही, जाळं नाही, तिथे मग आपण अडकलो नाही. आसक्त असू तर मात्र अडकणं आहे, आणि हे अडकणंच घातक आहे. हे अडकल्यामुळे आपल्याला मोह होतो, चैन पडत नाही, आणि आपल्याला ज्या विषयाचा मोह होतो त्या विषयाकडे आपल्या इंद्रियाची धाव होते. हे सांगताना नामदेव महाराज रोहो असा शब्द वापरतात, म्हणजे कोंभ. जमिनीत काही पेरलं की कोंभ कसा बाहेर येतो पहा, कारण बाहेर त्याला पोषक अशा गोष्टी आहेत. हवा आहे, सूर्यप्रकाश आहे. तो जसा सूर्यप्रकाशाच्या दिशेनं बाहेर येतो, तसंच मोहाच्या दिशेनं आपले इंद्रिय धावायला लागतं. ही इंद्रियाची धाव आपल्याला समजली मात्र पाहिजे, पण त्यासाठी अंतर्मुखता आवश्यक आहे. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपली इंद्रिय कुठे धावत आहेत, कुठे आपल्याला खेचून नेत आहेत, आणि हे लक्षात येण्यासाठी अंतर्मुखता म्हणा, नामाचं अनुसंधान म्हणा, या गोष्टी आवश्यक आहेत. ते जर आपल्याजवळ असेल तर आपल्या आंतरिक भावनांना, इंद्रियांची खेच आहे त्याला, वासनांचा जोर आहे त्याला आपण वेगळेपणानं पाहू शकतो. वेगळेपणानं पाहिलं की नेमकं ते कुठं चाललंय हे आपल्याला दिसतं. जसं आपण लांबून खिडकीतून रस्ता पाहत असू तर रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या आपल्याला दिसतात, पण गाडीत आपण असू तर सगळ्या गाड्या आपल्याला दिसत नाहीत. तसंच हे आहे. आपण जर इंद्रियाधीन असलो, इंद्रियाधीन असा शब्द आहे बरं का, आधीन, इंद्रियांच्या आधीन जर आपण असलो तर इंद्रिय कुठं धावतंय हे आपल्या लक्षात पण येणार नाही. आपण फक्त वाहवत जाऊ. पण आपण अंतर्मुख जर असलो तर मात्र आपण वाहवत जाणार नाही. आणि हे महत्त्वाचं आहे. हे आपल्या लक्षात यावं म्हणून नामदेव महाराज हा क्रम आपल्याला सांगतायत की माया आहे, पण मायेचं जाळं पडलेलं आहे, म्हणजे त्यात तू अडकलेला आहेस. त्यामुळं मोह झालेला आहे, आणि मोह असल्यामुळं तिकडे इंद्रियांची धाव आहे. हा क्रम हे जाणून घेण्यासाठी सांगितला आहे की यात कसं अडकू नये. आणि आपण आत्ताच पाहिलं की यात न अडकण्यासाठी आपल्याला अंतर्मुखतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नामस्मरणाचा, अनुसंधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि यालाच भजन म्हणतात बरं का. नामदेव महाराज म्हणूनच पुढे म्हणतात, परीन धरेची भाऊ भजन पंथे. असं सगळं आहे की मायाजाळ आहे, त्यामुळे मोह आहे, आणि तिकडे आपली धाव आहे, तरी तू भजनाला धरत नाहीस, म्हणजेच अंतर्मुखता, नामस्मरण, अनुसंधान, ध्यान, थोडक्यात काय, साधना करत नाहीस, असं ते म्हणतात. पण आपल्याला हे मायाजाळ म्हणजे हे जाळं वाटले कुठे, हीच तर आपली अडचण आहे. संतांना ते जाळं दिसतं, आपल्याला विषय गोड वाटतात, ही आपली अडचण आहे. म्हणूनच नामदेव महाराज या अभंगाच्या सुरुवातीला आपण विषयांचं कौतुक करून ठेवलंय अशी सुरुवात करतात. त्यांचा उद्देश किंवा त्यांची कळकळ एवढीच आहे की आपल्याला आत्मसुख मिळावं, आपण या विषयांच्या आसक्तीतून बाहेर यावं. आणि फक्त त्यासाठीच ते पुढे म्हणतात की नामा म्हणे देवा करी तू लवलाहो, मयुराचा टाहो घनगर्जना. त्या पावसासाठी आतुर होऊन मोर कसा गर्जना करतो, आवाज करतो पहा, त्यामध्ये नामदेव महाराज आपल्याला मोराची आतुरता पाहायला सांगतायत. असाच आतुरतेनं तू भगवंताला आळव, असं ते आपल्याला सांगतायत की आता घाई कर, लवला हो म्हणजे गडबड कर, त्वरा कर, आणि भगवंताच्या मार्गाला लाग. ध्यान, नामस्मरण, सद्गुरूंची संगती, सत्संगती, त्यांच्या विचारांचं मनन, चिंतन, हे करायला तू आता सुरुवात कर, आणि ती पण पटकन कर, असं ते म्हणतात. लवला हो. आता तसं ते करणं हे मात्र आपल्याच हातात आहे. कुणीही घोड्याला पाणवठ्यापर्यंत नेऊ शकेल, पण घोट त्याचा त्यालाच घ्यायला लागतो. तसं हे आहे.
इतकं ते कळवळून सांगतायत, तर निदान त्यांचं ऐकूया, किमान आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे त्यांचा खरा आदर राखला जाईल. असो, आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.